कोरेगाव पार्कमध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता. पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते. नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्कमध्येच आहे का? ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या त्या कोथरूडमधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाईफ विषयी लक्ष द्यावं. सोबतच भुगाव पिरंगुट या भागाकडे म्हणजेच मुळशीकडेही लक्ष द्यावं. तसंच ज्यांनी निवेदनं दिली त्यांनी सुद्धा NIBM कोंढवा भागाकडे सुद्धा लक्ष द्यावं. नाहीतर असं म्हणावं लागेल, कोरेगाव पार्कमध्ये जाणारी तरुण पिढी दारू पिण्यासाठी जाते आणि वरील भागांमध्ये नाईट लाईफसाठी जाणारी तरुण पिढी नारळाचं पाणी पिण्यासाठी जाते का? कोणकोणत्या नेत्यांचे कुठे कुठे नाईट लाईफमध्ये लागेबांधे आहेत? भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील. पोलीस यंत्रणेने फक्त कोरेगाव पार्क टार्गेट न करता संपूर्ण पुणे शहर सुद्धा टार्गेट करावं. अन्यथा वंचित बहुजन आघाडी म्हणून जर कुठे हिंसक आंदोलनं झाली तर त्याला संपूर्णपणे जबाबदार ही भ्रष्ट यंत्रणा असेल.